हे नेहमी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय, कारण वसई कोळीवाडाचा क्षेत्ररक्षक नेहमी चाणक्य रीतीने अपनावत असताना पाहायला मिळतात. पैकी थोडी स्क्वेअर झाली, फायदा उचलता आलेला नाहीये. 2 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्यांनी आताच मॉनिटर ऑन केलंय, प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जॉईन झाल्यात, त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. आपलंही हार्दिक असं स्वागत आहे. आपण पाहतोय द ग्रेट मराठा जूचंद्र आणि वसई कोळीवाडा यावेळेला लोअर फुल टॉस होता. या दोन संघांदरम्यानची लढत, परंतु ही चिकी सिंगल चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये एक फेकी स्क्वेअर झाली, तदनंतर इथे एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या जिथे आपण 3 धावा दाफलकावरती पाहायला मिळते. आयवन गोलंदाजी करतोय. फ्लाईट दिली होती, लोअर फुल टॉस होता, परंतु त्याचा खरपून समाचार घेता आलेला नाही आहे फलंदाजांना. सिंगल येत असताना दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पुढचा बॉल शफल झाले. लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला केलाय. अलॉंग विथ द कार्पेट लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी. रन्स मिळतील 4. आलाय चौकार. धावांचा डोंगर किंबहुना धावांची इमारत जादूची कांडी फिरवून आपल्याला उभी करता येत नाही. त्यासाठी मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो आणि तो मेहनतीचा डोंगर इथे उचलायला हा बॅटर तयार झाला. पुलरलेनचा बॉल कव्हर्सला केलेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब होत आहे. रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. वसई कोळीवाडा टीमचा एकही क्षेत्ररक्षक अद्याप त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करू शकलेला नाहीये, कारण एक स्क्वेअर पैकी पहिली रन्स तिथे आली, तिथून शॉट मिडॉनला. अर्थात जिथे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जिथे एक सिंगल येत असताना मिडॉनला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती येते 9 ऑन दी बोर्ड. यावेळेला देखील सफल झाले. कमी गतीचा बॉल लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतो. एक रन कंप्लीट. सेकंड साठी प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण जिथे पाहतोय 11 धावा दाफलकावरती आहेत. 11 ऑन दी बोर्ड. फर्स्ट ओव्हर प्रगती पथावरती पाहायला मिळते. अनिकेत बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून अद्याप 9 धावा आल्या. 4 बॉल त्याने फेस केलेत. चांगली रणनीती त्याची पाहायला मिळाली आहे. स्कोरबोर्ड हलतं ठेवणं, प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करणं, याकडे कल त्याचा पाहायला मिळालाय. प्रत्येक रन साठी तो झगडतोय. प्रत्येक रन साठी त्याची धावाधाव पाहायला मिळाली आहे. चला नेक्स्ट मॅच आपण लक्ष वेधूया. तो दोन्ही संघ आपण तयार आहात. टीम 94 कामन आणि कार्तिक 11 संतोष भुवन, दोन्ही टीमचे कॅप्टनचा आपण लक्ष वेधूया की आपण तयार राहा. काही क्षणामध्ये टॉस करण्यात येईल. फ्लाइट लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला पाठवलाय. छत्रपती शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. सुरुवात अफलातून आकर्षक इथे झालेली पाहायला मिळाली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. वसई कोळीवाडा टीमच्या अगेन्स्ट रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. अनिकेत एकटा लढतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली आहे. जणू काही तो वज्र निर्धारच करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स हे मूल मंत्र अंगीकारत असताना त्याने इथे बॅटिंग केली आहे. 15 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. संघाची धावसंख्या 17 बनली आहे. स्वप्नील मुकादमला आपण पाहतोय जो एक धाव त्याच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळाली. एक सिंगल त्याच्या बॅटमधून आली आहे, जिथे एक एक्स्ट्रा देखील पाहायला मिळाली होती. संघाची धावसंख्या 17. 17 ऑन दी बोर्ड. साहिल गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे.
साहिल गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. 17 धावा पहिल्या षटकाच्या अंती आल्यात. सुरुवात चांगल्या दर्जाची होत असताना आपण पाहिली आहे. साहिल गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर पापलेचे षटक. या ज्या 38 सर्कलला आपण LED पाहत आहात, जदवर पापलेचे षटक आहे तदवर तुमचे LED ऑन राहतात. स्विच हिट केलाय, गॅप मध्ये आहे, चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, आउटफील्ड पास, रन मिळतील 4. आलाय चौकार. एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. केवळ धावा बनवण्यासाठीच आलेत की काय, कारण थांबणं त्यांना पसंत नाहीये. आणि रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा नहीं, या स्वरूपाची बॅटिंग होतीये. स्वप्नील मुकादम बॅटिंग करतोय. चौकार आला त्याच्या बॅटमधून. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइट दिली होती, साहिलने वळवला बॉल. ते डीएसटी रक्षकाचा भेद घेतोय. जिथे 21 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हर जे पावलेचं आपण पाहत आहोत, प्रोग्रेस वरती साहिल गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. आणि पहिला निर्धाव चेंडू या इनिंग मधला आलाय. पुन्हा एकदा वळवला, पहा गोलंदाजी. लगातारचे 2 चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचे आल्यात. मॅच मध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते इथे होत असताना पाहायला मिळत आहे. आणि खऱ्या अर्थाने जी सुरुवात झाली, रन्स आल्या होत्या, असं वाटलं होतं की धावांची मोठी एक इमारत उभी करण्यात येईल, परंतु गोलंदाजी वरच्या दर्जाची आहे. गोलंदाजांना सुवर्ण मध्य सापडलाय. गोलंदाजी करत असताना ही बाब महत्वाची राहते की आपली लेंथ अँड लाईन मेंटेन करणं ते इथे करण्यात येत आहे. डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 21 आहे. 21 ऑन दी बोर्ड आहे. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. सिंगल मिळेल, केवळ एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचतीये. साहिलने या षटकामध्ये रन जरूर खर्च केल्यात, परंतु काही धावा थांबवल्यात. विकेट मिळवा लागतील, भागीदारी ब्रेक करावी लागेल, कारण ज्या सुसाट वेगाने निघालेली ही जी रन्स आहेत किंवा ही धावसंख्या आहे ती एक मोठी टोटल निश्चितच उभी करण्यात येईल. स्कोर कार्ड वरती धावा जिथे आपण 22 पाहतोय. 22 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 साहिल गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म अराउंड विकेट नेत्याने गोलंदाजी केली आणि फ्लाइट जास्तीची दिली आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न, वीक वन चेंडू पडल्यानंतर क्विकर वन. ते डीएसटी रक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल येत आहे. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील, कारण अनिकेत चांगली बॅटिंग करतोय. शफल झालेत. कोलातला बॉल पंचांकडे अपील करण्यात येते. जिथे आपण पाहिलं पंचाने एक बाब आवर्जून एअरली डिरेक्शन ऑफ द बॉल पाहिल्यानंतर सांगण्यात आलं हा डॉट बॉल आहे. अर्थात या षटकामध्ये धावा आल्या त्या 5. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 22 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र टीम. मध्ये डॉट बॉलची गणना झाल्यानंतर आपण एक बदल आलेला पाहायला मिळाला. जितके डॉट बॉल येतील तितके बीसीसीआयने निर्णय घेतला की झाडे लगावण्यात येतील. प्रत्येक डॉट बॉल इज इक्वल टू 500 झाडं लगावण्यात येणार आहेत. आणि तथा याची गतवर्षी आपण पाहिलं होतं की सर्वाधिक झाडं लगावण्यात आली होती बँगलोरमध्ये बीसीसीआयचं मुख्यालय. तिथे मात्र त्याच्या कंपाऊंड्स मध्ये जास्तीची झाडं लगावण्यात येत असताना पाहायला मिळाली होती. यावर्षी देखील तीच पुन्हा एकदा ती बांधणी करण्यात आली आहे. आरसीबी देखील महत्वाचा वाटा त्यामध्ये उतरत असताना आपण पाहिलंय, कारण आरसीबी एकमात्र संघ IPL मधला गेले 16-15 वर्ष आपण पाहिलं की एक ग्रीन कलरचा ड्रेस कोड देखील त्यांच्याकडे नेहमी पाहायला मिळतो आणि हरित क्रांतीला नेहमीच त्यांचं योगदान महत्वाचं राहिलंय. 2 षटक संपले. स्कोर कार्ड वरती धावा त्या 22 विदाउट लॉस. बॅटिंग चालू असताना
द ग्रेट मराठा जूचंद्र टीमला आपण पाहतोय. रॉक आला गोलंदाजी मार्क वरती. रॉक गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पुढचा बॉल फ्लाइट दिली होती, लोअर फुल टॉस बनवला, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पावलेचे 2 षटक संपले. तिसऱ्या षटकासाठी जशी सुरुवात झाली, ही LED जी लाईट्स आहे ना ती बंद करण्यात येते या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण पॉवर प्ले पुरतीच ही तुम्हाला LED ऑन पाहायला मिळत असते. खरं तर आयोजकांच्या माध्यमातून कौतुक करावं तितकंसं कमी आहे. एका स्पर्धेला 2 मोठे व्यासपीठ तुम्ही पाहताय. एका व्यासपीठावरती बाईक्स तुम्हाला पाहायला मिळतात, डगआउट्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि तथा एक मुख्य व्यासपीठ. लोअर फुल टॉस थेट यस्तांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. DJ अनिकेत ए ज्या अटॅकिंग इंटेंटने त्याने बॅटिंग केली होती, रन्स गोळा केले होते, स्लॉक स्वीपरची षटकार, फाईन लेगला त्याने ग्लान्स करत असताना चौका ठोकला होता. या मॅच मध्ये धावा गोळा करण्यासाठीच जो जणू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. संघाच्या हितासाठी त्याची बॅटिंग चालू होती. या स्क्रीनवरती तुम्ही बाईक्स पाहता. या 12 बाईक आहेत ज्या दिल्या जाणार आहेत. 5 बाईक दिल्या जातील त्या पहिल्या क्रमांक पटकवणाऱ्या संघाला, 3 बाईक द्वितीय क्रमांकाला, 2 बाईक थर्ड प्लेसला आणि चतुर्थ क्रमांकासाठी 1 बाईक आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी 1 बाईक. एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून 12 बाईक दिल्या जात आहेत. आणि या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय अगदी प्रेक्षक वर्गाची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते आहे. द ग्रेट मराठा जूचंद्राचे पाठीराखे आहेत. तथा तिथे आपण पाहत आहोत प्रत्येकाची उपस्थिती. हा दुसरा डगआउट तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. एका बाजूला वसई कोळीवाडा टीमचा हा डगआउट तुम्हाला स्क्रीनवरती दाखवण्यात येत असताना पाहायला मिळतोय. कारण सध्याच्या घडीला आनंदाचं वातावरण या खेम्यामध्ये निश्चित असेल. कारण विकेट मिळवली आहे. अनिकेत 68 ठरत होता, त्याची विकेट मिळवण्यात आली आहे. अगदी आपण या ट्रॉफीज पाहत आहे. अगदी त्याच वेळेला हा दुसरा डगआउट, हा दुसरा खेमा तुम्हाला दाखवण्यात येत असताना पाहायला मिळतोय. द ग्रेट मराठा जूचंद्र टीमचा मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पुन्हा एकदा वळूयात. विकेट प्राप्त केली आहे. 23 ला पहिला फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. 23 लॉस ऑफ 1 विकेट. रॉक आणि रॉक स्टार असा परफॉर्मन्स त्याचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. विकेट मिळवणं ही बाब नेहमी पथ्यावरती पडते. धावा रोखणं आणि विकेट मिळवणं अर्थात पगारा व्यतिरिक्त बोनस ज्याला आपण क्रिकेटमध्ये संबोधतो ना, तीच बाब इथे पाहायला मिळाली. 23 ला 1 तिसऱ्या षटक प्रगतीपदावरती असताना 23 लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रवी वाघमारे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आणि या वाघमारेला एक चांगली बॅटिंग करावी लागेल. तिसरा क्रमांक या भूमिकेवरती येत असताना आपल्याला रन्स नेहमी बनवावे लागतात. कारण विराट कोहलीला आपण या तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळालाय. परवाच्या दिवशी त्याला एक रिंग्स देण्यात आली होती BCCIच्या माध्यमातून. आणि जगातली सर्वाधिक महागडी रिंग्स म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. कारण जवळपास 23 ते 25 हिरे त्या रिंग वरती आहेत. परंतु रिंग तितकीशी खास काय, त्याचं कारण असं आहे की भारतीय संघाने जसं विश्वचषक जिंकलं ना, त्या जर्सीचा नंबर आणि तथा त्या रिंग वरती आपण केलेली संपूर्ण कामकाज हे देखील जिथे दर्शवण्यात आलं, किंबहुना त्याच्यावरती ते लिहिलं गेलेलं आहे. प्रत्येक खेळाडूला ती रिंग्स देण्यात येते. हलक्या हाताने चिप केला होता. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑफ फ्लॅग सिंगल मिळते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 ऑन दी बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना रॉकने या षटकामध्ये धावा थांबवल्यात.
केवळ 2 धावा त्याने खर्च केल्या, जिथे 1 विकेट देखील त्याने प्राप्त केलेली पाहायला मिळाली आहे. गुरुदेव पाचंगे यांच्या माध्यमातून गुणलेखकाची भूमिका अदा करण्यात येते. निशांतजी पाटीलचं, तुषारजी सोनावणे सर यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकता आहात. युवराज डीजे, हिमालय पाटील, अगदी सिंगर, फोटोग्राफर, लोकेशन मॅनेजर, वेब सिरीजचे म्हणून त्यांनी नेहमी कामकाज केलंय. पुढचा बॉल आडव्या बाटने ऑन साइडला, गॅप मोठा होता, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न, फेकी चांगली झाली आहे, परंतु त्याहूनही अधिक चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावा मिळाल्या त्या 2 दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 वरती धावून पोहोचतीये. आपण लाईव्ह पाहत आहे प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. प्रथमेजी पाटील, रवी गुलवी यांच्या माध्यमातून एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून होत आहे. मंडप आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून साई गणेश मंडप डेकोरेटर्सने हे कामकाज केलेलं पाहायला मिळालंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बाची आतली कडा, सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न, सेकंड रन देखील कंप्लीट होतीये. फेकी चुकीची झाली आहे, रन्स आणखीन एक मिळेल. गेट 2 बाय 1 फ्रीची ऑफरच चालू होती आणि तिचा फायदा उचलण्यात आलाय. धावा मिळाल्या त्या अर्थात 2. आगामी एकंदरीत 3 धावा कंप्लीट झाल्यात. आगामी कालावधीमध्ये त्या 15 तारखेला या जुचंद्र गावामध्ये जत्रा भरणार आहे, परंतु ज्या जत्रेतला सेल जणू काय मैदानाच्या आतमध्ये आधीच आपण पाहिला. गेट 2 बाय 1 फ्री, रन्स आल्यात त्या 3. संघाची धावसंख्या 29, 29 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 30 रॉक. पुढचा बॉल शफल झालेत. रवीच्या बाट मधून ऑन साइडला, फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, झोपला शॉट, षटकार. तो पडला, धारा तीर्थी पडला, परंतु संघासाठी धावा त्याने बनवल्यात. रवी वाघ मारे 2 बॉल 7 वरती 2 नॉट आउट खेळतोय. 35 बनल्यात, 35 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. छत्रपती शिवरायांचं एक गीत आपण ऐकलं, छत्रपती शिवाजी महाराज. या शब्दाची फोड करायची झाली ना तर 36 अंतीचे बळ असणारे, त्रत्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जागणारे, शिशिस्त प्रिय वा वाणिज्य तेज, जी जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राची शान, हा हार न मांडणारे, राज्याचे हितचिंतक, जय जनतेचा राजा, करूयात या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. आणि अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून हे गीत आपण ऐकलं छत्रपती शिवरायांचं. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. इथून थोडीशी घाई व्हायला हवी. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीमचे कॅप्टन देखील रिपोर्टिंग करा. एका बाजूला टीम 94 कामन आणि कार्तिक 11 संतोष भुवन. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. साहिल बटेकर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. साहिलला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतो आहोत. हिमालय पाटील यांची संपूर्ण टीम आज या ठिकाणावरती उपस्थित आहे. स्वतः ते सिंगर म्हणून त्यांनी अनेक गीत देखील गायलेत. फोटोग्राफर आहेत. यावेळेस बॉल ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी, गॅप मोठा आहे, होणार नाही धावांचा तोटा. रन्स कंप्लीट होतात त्या 2. दुहेरी धावा इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील मुकादम, मैदानाच्या आतमध्ये त्याने दमखम दाखवलाय. जिसमें है दम वो है स्वप्नील मुकादम. बॅटिंग करतोय. 2 धावा त्याच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 35, 35 धावा. पहिल्या मॅच मध्ये असं वाटू लागलंय ना 50 ही ओलांडली जाईल. पहिल्या मॅच मध्ये रन्स येत असताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न करण्यात येतोय. साहिलच्या अगेन्स्ट स्विच हिटचा प्रयत्न सातत्याने होत असताना आपण पाहायला मिळालाय. बावेजी पुणेकर यांच्या माध्यमातून रवीच्या बॅट मधून षटकार जो आला होता त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भावेजी पुणेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज रवी वाघमारेसाठी आलाय. काय स्लॉक स्वीप त्याने केला होता, फॉलोइंग स्लॉक स्वीप. परंतु गोलंदाजीचं कौतुक आपण मैदानाच्या आतमध्ये करायला हवं. साहिल जी गोलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये केली आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे तो. ऑफ ब्रेक टाकतोय, परंतु राईट हँडर बॅटरसाठी
ते लेग ब्रेक आहेत, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतायत. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, संधी निर्माण, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद, 1 more विकेट डाऊन. फलंदाज क्रमांक 2 स्वप्नील वाघमारेडी पाच. स्वप्नील मुकादम बाद होत असताना पाहायला मिळाला. त्याची बॅटिंग चांगली चालू होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु काही चेंडू त्याच्या अगेन्स्ट निर्धाव स्वरूपाचे देखील आले होते. 37ला 2 फलंदाज बाद झाले. 37 लॉस ऑफ 2 विकेट. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. साहिल हे नावाचं कोड आहे ना, ते अद्याप उलगडलेलं नाहीये. हे सोडवता आलेलं नसलेलं कोड आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण मुंबई चौफेर, मुंबई मिरर मध्ये नेहमीच आपण सुडुको पाहतो, कोडो येतात, परंतु हे ते कोड राहिले, ते सोडू शकलेले नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, विकेट तो प्राप्त करू शकला नव्हता पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तो आला आणि इथे विकेट त्याने प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या मैदानावरती धावा बनवणारा हवा मैदानाच्या आतमध्ये केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. त्यासाठी तुमचे रन्स बनवण्याची भूक असायला हवी. नवीन बॅटर तेजसला आपण पाहतोय. तेजस उंदरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेचा बॉल इथे पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने काढलाय. पहा, राईट हँडर साठी लेग ब्रेक त्याने हाताळल्यात आणि लेफ्ट हँडर साठी त्याचा ऑफ ब्रेक इथे हाताने येत असताना पाहायला मिळाला. राईट हँडर बॅटरचा ऑफ ब्रेक हा लेफ्ट हँडरच्या अगेन्स्ट पाहायला मिळतोय. यस अंपायर. डीआरएसचा कॉल करण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय बॅटिंग टीमच्या माध्यमातून. डॉट बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. यस अंपायर. चला, डीआरएस यासाठी अवेलेबल होऊ शकत नाही आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील.
चला हा फेअर बॉल आहे, अर्थात पुढे आपण वळतो आहोत पुन्हा एकदा. विकेट गमावलाय. पुढचा बॉल बॅकफुटला आले, ऑन साइडला केलाय, हवेच्या लाटांवरती स्वार हो चेंडू सीमारेषेच्या दिशेने. 1 2 3 4 5 6 कॅच टेकन, फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. बॅकफुटला आले, ऑन साइडला केला, परंतु क्षेत्ररक्षकाने एक्झॅक्टली काय केलं, एखाद्या सर्कसच्या विदूषकाप्रमाणे त्याने चेंडूला जगलिंग करत राहिला आणि इथे झेल फायनली टिपण्यात आलाय. या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झालेत, एकंदरीत 3 फलंदाज बाद. 37ला 3 बाद झालेले पाहायला मिळालेत. एका मागोमाग एक धक्के दिले. तेजस आले आणि ते 2 बॉल खेळत असताना सिल्वर डकचे शिकार झालेत. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना देण्यात आली आहे, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यापुढे कोणताही सामना, इथून पुढे अजूनही 3 दिवसाची स्पर्धा बाकी आहे, यापुढे कोणताही सामना आणि कोणताही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असेल त्याने कोणत्याही स्वरूपाची मागणी तिसऱ्या पंचांची केली तर तुम्हाला केवळ व्हाईट बॉल आणि वेस्ट साइड साठी DRS देण्यात येईल. अपवाद वगळता कोणत्याही स्वरूपाचा DRS किंवा मॅच थांबेल यासाठी आपण कोणते प्रयत्न करणार नाही आहोत. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, पुन्हा एकदा लक्ष वेधतो. आय रिपीट, कोणत्याही स्वरूपाचा DRS तुम्हाला दिला जाणार नाही. DRS मिळेल तो केवळ व्हाईट बॉल आणि वेस्ट साइड साठी. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळू, जिथे 37 बनल्यात, 3 फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ संपला. साहिलने ड्रीम स्पेल इथे संपवत असताना पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्क वरती दर्शन दाखवलं होतं. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करणार आहोत. टीम 94 कामन आणि कार्तिक 11 संतोष भुवन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. टीम 94 कामन देखील दाखल झाली. आपलंही हार्दिक स्वागत. हजरतजी शेख आणि संजयजी मात्रे यांच्या मालकीचा संघ या ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. गोलंदाज दर्शन ऑस्टनला आपण पाहतोय. पहिला बॉल फुलर लेनचा इथे पाहायला मिळाला. ऑस्टनला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल फुलर लेनचा पाहायला मिळाला. 37ला 3 धावा थांबल्यात. पहिल्या षटकामध्ये 17 येऊन देखील केवळ 37 बनल्यात. लोअर फुल टोस ऑन साइडला फुल टोल वसूल करत असताना चेंडूला पाठवला आकाशाला गवसणी घालणारा षटकार. लगातारचे 2 षटकार आल्यात. रवी वाघमारे त्याने गोलंदाजावरती इथे हल्ले चढवलेत. इथे वाघावरती शिकार केली. पुढचा बॉल आडव्या बॅकने ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न करण्यात आला, केवळ सिंगल मिळाले. मैदानाच्या आतमध्ये तो दबक्या पावलाने आला आणि मैदानाच्या आतमध्ये तो धावा गोळा करून जातोय. भाव खाऊन गेलाय जणू रवी वाघमारे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून 44 बनल्यात. प्रोजेक्टेड स्कोर सांगतोय इथून पुढे 51 बनवू शकतील. 9.78च्या करंट रन रेटने धावा जर का आल्या तर 44 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज कृष्णाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे उजव्या एसीच्या बाहेर ठेवला. अगदी जाणीवपूर्वक हा चेंडू इथे हाताळण्यात आला. गुडलेन स्पॉट वरती ठेवला होता. उजव्या एसीच्या बाहेर पडल्यानंतर अधिकचा बाहेर निघाला. बॅटच्या रीच मध्ये येऊ दिला नाही बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय ऑस्टन देखील. ऑस्टन पावकर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. ऑस्टन मानकरला आपण पाहतो तो गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल आणखीन एक तडाखा. चेंडू हवेमध्ये, उंच जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद.
कृष्णा 2 बॉल फेस केले, रन्स त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये. स्कोर कार्ड वरती धावा जिथे आपण पाहतोय 44 बनल्या, 4 फलंदाज बाद, 4 बाद 44 धावा, 444 स्कोर कार्ड वरती रन्स जिथे आपण पाहत आहोत. येणाऱ्या शेवटच्या बॉलचा खेळ इथून शेष आहे. 44 बनल्यात. यदा कदाचित एक मोठा स्ट्रोक आला तर 50 गाठू शकतो. द ग्रेट मराठा जुचंद्र टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. टॉस हरल्यानंतर बॅटिंग वाट्याला आली आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला टीम 94 कामन 2 हात करत असताना कार्तिक 11 संतोष भुवनच्या अगेन्स्ट. यावेळेचा बॉल पडल्यानंतर थेट रक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल आलाय. पूर्वार्धाचा खेळ एकंदरीत संपला. स्कोर कार्ड वरती धावा जिथे 44 आहेत, 45 टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलाय. आणि या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतो आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी जुळतील. जिथे आपण पाहणार आहात एका बाजूला संघ टीम 94 कामन आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना कार्तिक 11 संतोष भुवन. अगदी काही वेळा नंतर तुम्ही या उत्तरार्धामध्ये निशांजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. उत्तरार्धामध्ये निशांजी पाटील सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. उपमुख्यमंत्री चषक 12 बाईकसह अग्रमानांकित स्पर्धांच्या यादीमध्ये घर करून जाणारी स्पर्धा म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं. आदरणीय रमाकांतजी पाटील साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. कॉइन दोन्ही संघांच्या कॅप्टनला समजवण्यात येईल. कॉल करण्यात येतं. शिवसेना इज इट कॉल आणि इथे शिवसेना आला. टॉस जिंकला टीम 94 कामन टीमने. धन्यवाद रमाकांतजी पाटील साहेब. जगदीजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करण्यात आला होता. टॉस एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये किंवा नाईट स्पर्धेमध्ये दाखल झाल्यानंतर किती महत्वाचा असतो? गेम समजायसाठी तर ठीक आहे, फिल्डिंग करणार. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेताय. संतोष भुवनच्या अगेन्स्ट अनेक वेळेला तुम्हाला खेळण्याचा योग आलाय, परंतु नाईट मध्ये आतापर्यंत किती वेळेला भिडण झाली आहे? काय आठवणी आहेत की मोना त्यांच्या अगेन्स्ट कोणी बाजी मारली आहे? गेल्या मॅच मध्येच एक वेळा ते जिंकले होते आमच्या इकडे, इथे आम्ही जिंकलो होतो. क्या बात आहे. दोन्ही संघांनी एक मॅचेस जिंकलेल्या आहेत. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इथे आल्यानंतर आयोजन कसं वाटलं उपमुख्यमंत्री चषकाचं? ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्ही लीड करता आहात. एक मोठी साईड म्हणून कामन टीमला नेहमी पाहिलं गेलं. काय म्हणशील इथलं आयोजन आणि इथल्या नियोजनाबद्दल? आयोजन तर खूपच छान आहे, मजा येणार केला. मोठे संघ म्हटल्यानंतर मोठे खेळाडू येतात. तुमच्याकडे हॅप्पी आहे, तुमच्याकडे अकबर आहे, तुमच्याकडे सातत्याने चांगले खेळाडू खेळणारे आहेत. प्रत्येक खेळाडू महत्वाचा आहे. आज तुमच्यावरती जबाबदारी आहे. टीमकडे कसं पाहताय? सगळे खेळाडू आलेत का? स्क्वॉड पूर्ण आहे का? हो हो आले. चांगली मॅच पाहायला मिळेल. हो नक्की. खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. या आपण कार्तिक 11 संतोष भुवनच्या टीमच्या कर्णधाराकडे वळतो आहोत. टॉस आप जीतते तो क्या करना पसंद करते? फील्डिंग ही करते हम लोग भी. अभी बैटिंग करनी है. अभी यहाँ से कितना रन बनाना चाहोगे? 50 प्लस ही सोचेंगे हम लोग. कामन के अगेंस्ट 2 बार मुकाबले हुए हैं. नाइट में एक मैच आपने जीता है, एक बार उन्होंने जीता है. दोनों एक बराबरी पे. यहाँ से बढ़त लेना चाहोगे? जरूर, कोशिश तो रहेगी. एक अच्छा मैच देखने जा रहे हैं हम. हाँ जरूर. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. न्यूज प्रोग्राम टॉस बॉक्स सेंटरीज नुकता टॉस झाला. कार्तिक 11 संतोष भुवन आणि जिथे टीम 94 कामन या दोन संघांदरम्यानच्या महत्वाची मॅच आपण पाहणार आहात. टॉस जिंकला जिथे मात्र टीम 94 कामन टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय. द विन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. या आपण उत्तरार्धाकडे वळतोय. 44 बनल्यात जिथे 45चं लक्ष आहे. पहिल्या रजनीमध्ये 35 धावा डिफेंड होत असताना जिथे आपण पाहिल्या होत्या टेंबिवली टीमने तो कारनामा केलाय. या मॅच मध्ये काय घडणार? दुसरी रजनी आहे उपमुख्यमंत्री चषकाची आणि जशी या उत्तरार्धाला सुरुवात होईल निशांतजी पाटील सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय शिवसेना नायगाव पूर्व विभाग पुरस्कृत आदरणीय श्री जिग्नेशजी म्हात्रे साहेब युवा सेना प्रमुख वसई तालुका व बोईसर विधानसभा पूर्व आयोजित माननीय नामदार आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब
माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा अर्थातच उपमुख्यमंत्री चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतं। या स्पर्धेची दुसरी रजनी आणि पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो। एका बाजूला द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र मोहनदादा पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला जर पाहिलं तर वसई कोळीवाडा हा संघ तुम्ही पाहता। या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जोडल्या तर एकंदरीत 44 धावा आणि 45 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये। सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना वसई कोळीवाडा संघ जबरदस्त कमबॅक केला। खरं तर सुरुवात खूप चांगली केली होती द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र या संघाने, परंतु मॅचच्या जर पाहिलं तर शेवटच्या काही षटकामध्ये धावा आल्याच नव्हत्या। साहिलनं कमालीचं कमबॅक केलं आणि तदनंतर गॅटिन मानकरनं स्लॉगवरचं षटक कमालीचं हाताळलं या मॅच मध्ये आणि रवी वाघमारे जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली। त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा आल्या आणि रवी वाघमारे वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला फारशी चांगली कामगिरी या मॅच मध्ये करता आलेली नाही। अनिकेत बोमटेच्या बॅटमधून आपण जरूर 15 धावा पाहिल्या, परंतु रवी वाघमारे अक्षरशः बरसला या मॅच मध्ये। 2 षटकार त्याने दाखवले, कमी चेंडूचा त्याने सामना केला आणि या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचा त्याने खूप चांगला प्रयत्न करत असताना तो देखील या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये फारसा स्ट्राईक एंड वरती आलाच नव्हता आणि 44 धावांवरती द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र हा संघ थांबला आणि 45 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये। सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला फलंदाज हुसेन काझी आणि त्याच्या सोबतीला क्रिसिल आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती चंद्रपाडा एक्सप्रेस चेतन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल या मॅच मध्ये। 45 धावांचं टार्गेट। मॅचच्या उत्तरार्ध सुरुवात झाली आहे। हो यावेळेस खोलात टाकला होता चांगला ड्राईव्ह मिड ऑफला, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली आहे। तेजस उंद्रे कमालीचं शतरक्षण करतो या चेंडूवरती। फिल्डिंग चांगली करावी लागेल या मॅच मध्ये, कारण 45 धावा डिपेंड करायच्या आहेत, त्यामुळे फिल्डिंग चांगली करावी लागेल। प्रत्येक धावेसाठी फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडावा लागेल गोलंदाजांना, त्यासाठी फिल्डिंग सेटअप फार महत्वाचा आहे या मॅच मध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा चेतन ओव्हर द विकेट। हो यावेळेस पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला गेले, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय। आणखीन एक चेंडू डॉट इथे पाहायला मिळतोय। हुसेन काझी याला तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंड वरती 2 चेंडूचा त्याने सामना केला। इथे जर पाहिलं तर त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी केली जाते। यष्टांच्या मागे प्रणय मात्रेला तुम्ही पाहताय खूप चांगले यष्टिरक्षण मागील चेंडूवरती त्याने देखील इम्प्रेस केलं। गोलंदाज चेतन म्हात्रे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट। हो कमी गतीने चेंडू टाकला मिड ऑफला पुन्हा एकदा तेजस उंद्रे। वा जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु तदनंतर जर पाहिलं तर धाव घेतली जाते, परंतु तेजसचं कौतुक करावं लागेल। चांगला स्टॉप त्याने केला होता आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळते। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती। 45 धावा बनवायच्या आहेत। पहिल्या षटकामध्ये चेतन म्हात्रे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली। जरूर या चेंडूवरती एक धाव आली, परंतु तेजस उंद्रेचं कौतुक करावं लागेल, कारण त्याच्या दिशेने आतापर्यंत 2 चेंडू केलेत आणि दोन्ही चेंडू त्यांनी स्टॉप करत असताना या मॅच मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते तेजसच्या माध्यमातून। चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री चषक 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा जिग्नेश दादा म्हात्रे, निलेश दादा चव्हाण, चेतन दादा पाटील, मनीष दादा म्हात्रे, भावेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय। खरं तर गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा, एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाच्या माध्यमातून देखील खूप चांगलं कार्य या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि जुचंद्र परिसरातील एक नामांकित क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता या मैदानावरती। अर्थातच नागेश काका क्रीडांगण दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं। गोलंदाज पुन्हा एकदा चेतन म्हात्रे, बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला क्रिसिल ओव्हर द विकेट। हो यावेळेस चांगला ड्राईव्ह, कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, परंतु आउटफील्ड थोडीशी खराब आणि बॉल अगदी जर पाहिला तर सीमारेषेच्या जवळ जातोय। चेंडूला स्टॉप केला आणि तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील। या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावरती। अनिकेत भोमते त्या ठिकाणी होता आणि कमालीची फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। चांगला कव्हर ड्राईव्ह क्रिसिलच्या बॅटमधून आला होता, क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा फटका आला होता आणि या चेंडूवरती 2 धावा या मॅच मध्ये। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावरती। 3 धावा दाफलकावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये। चेतन म्हात्रे पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस करतोय, चांगली गोलंदाजी करण्याचा त्याचाही प्रयत्न राहिला। ओव्हर द विकेट। हो फुल टच बॉल
त्या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट पॉइंटला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर होते स्वप्नील मुकादम. चांगली फिल्डिंग त्यांच्याही माध्यमातून. इथे फक्त सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. खरं तर चेतन मात्रेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा त्याच्या विरोधात प्रयत्न केला जात नाहीये. चांगल्या धाटणीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न टायमिंग करू शकलेला नाही आहे. त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत तेजस, चांगली फिल्डिंग करतायत आणि याही चेंडूवरती जर पाहिलं तर फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी चेतन मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी आपल्या नावाला शोभणारा खेळ आज चेतन मात्रेने केला आहे या मॅच मध्ये. कारण इथून जर पाहिलं ना तर 45 धावा डिपेंड करायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला गोलंदाजी चांगली करावी लागेल. आणि मॅचच्या उत्तरार्धामध्ये सुरुवात तर झाली आहे या षटकामध्ये. कारण या षटकामध्ये केवळ 5 धावा गोलंदाज चेतन मात्रेने खर्च केल्यात. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
विकेट हव्यात. खरं तर क्रिसिल चांगली बॅटिंग करतोय मैदानावरती, त्याच्या सोबतीनं जॅक्सन मैदानावरती दाखल झालाय आणि तो मात्र या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहिलं तर क्रिसिल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, फक्त चेंडूला दिशा दिली, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालेत. 2 धावा इथे कंप्लीट करत असताना सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं क्रिसिलच्या माध्यमातून. केवळ षटकार चौकार प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मारू शकत नाही. सिंगल डबल्स घ्या, धावफलकला हलतं ठेवण्याचं कार्य करा आणि अगदी तसंच काही क्रिसिलने केलं. केवळ चेंडूला दिशा दिली आणि 2 धावेमध्ये परावर्तित केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 15 धावा धावफलकावरती. मनीषजी म्हात्रे या स्पर्धेचे आयोजक, त्यांचं देखील आगमन, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने निलेश दादा चव्हाण, चेतन दादा पाटील, मनीषजी म्हात्रे, बाबेजी म्हात्रे, कल्पेशजी म्हात्रे आणि जिग्नेश दादा म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं तन मन धन या स्पर्धेसाठी त्यांनी अर्पण केलंय आणि त्यांच्याच माध्यमातून उपमुख्यमंत्री चषक 2025 चा दैदिप्यमान सोहळा पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न, बॅटची एज अँड टेकन. आणखीन एक विकेट या मॅच मध्ये. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. शिलवान वीर बलवान चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, चेंडू आलाय डॉट. वाघ काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. वसई कोलीवाडा या संघ या मॅच मध्ये, हा संघ जर पाहिलं तर थोडासा संघर्ष करतोय. 45 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये, परंतु आतापर्यंत धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना तर फक्त आणि फक्त 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, चेतन म्हात्रे ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, इथे देखील सलगचा दुसरा चेंडू डॉट. काय गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. अजयचा जर विचार केला तर फुटवर्कचा वापर होत नाही, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर चेंडू डॉट आला. सातत्यानं सलगचे 2 चेंडू डॉट खेळलाय अजय या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील बॅटची एज, परंतु यष्टांच्या मागे मोहनदादा पाटील आहेत. त्यांना भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार या मॅच मध्ये. नेता है गोरगरिबांचा, आदर्श या नवतरुणांचा. शूर शिपाई श्रीकांत शिंदे साहेब नवजवान. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. नशिबाचा चौकार मिळाला अजयला. खरं तर सुरुवातीचे दोन्ही चेंडू तो डॉट खेळला होता, त्याच्यावरती प्रचंड दबाव होता आणि या चेंडूवरती 4 धावा. चेतन म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला अजय आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस देखील कोला टाकलाय आणि इथे जर पाहिलं तर त्रिफलाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. कमालीची तो गोलंदाजी करतोय. सातत्याने विकेट घेतल्या जातात या मॅच मध्ये. 19 धावांवरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात वसई कोलीवाडा या संघाच्या. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय, माफ करा, 2 षटकांचा या ठिकाणी 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. खरं तर आमचे डिजिटल स्कोरर या ठिकाणी अपडेट करत असताना आणि त्यांच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक झाली, क्षमस्व. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे आयोजक मनीषदादा मात्रे, मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स शॉपचे ऑनर, तदनंतर भावेजी मात्रे, चेतनदादा पाटील शँग यांना देखील तुम्ही पाहताय या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहताय उपमुख्यमंत्री चषक 2025 आणि इथे जर पाहिलं तर कुणाल मडके यांना देखील दाखवले जातात. खरं तर या स्पर्धेसाठी त्यांची देखील मेहनत पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावांचं टार्गेट चेस करत असताना वसई कोळीवाडा या संघाने धावफलकावरती धावा उभारल्यात. त्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. द ग्रेट मराठा झूचंद्र या संघाने हा सामना जिंकला. तर एकविरा स्पोर्ट्स शॉपचे ऑनर विशाल कोळी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज द ग्रेट मराठा झूचंद्र या संघाला या मॅच साठी. जर हा सामना जिंकला ना तर विशाल कोळी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक. खरं तर येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल वसई कोलीवाडा या टीमला. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अमित दुधनाथ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 अमित दुधनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर फलंदाज तुम्ही पाहताय जॅक्सनला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून जर पाहिलं तर त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. अमित दुधनाथ बॉलिंग ट्रॅक वरती. हो, पहिलाच बॉल आडव्या बॅटनं यावेळेस मोठा फटका सजवलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. येतोय षटकार. भारत देशात हिंदुस्तान थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं हा फटका सजवलाय जॅक्सननं. अगदी जर पाहिला तर खूप चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेंडूला सरळ पाठवलाय 7 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. जॅक्सनच्या बॅटमधून पहिला षटकार या मॅच मध्ये येतोय. खरं तर जबरदस्त बॅटिंग करतोय. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी अमित दुधनाथला करावी लागेल या मॅच मध्ये. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये भरपूर कमी धावा गोलंदाजांनी खर्च केल्या. या षटकामध्ये धावा येत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु इथे जर पाहिलं ना तर थोडासा दबाव देखील जाणवला अमित या गोलंदाजावरती. परंतु इथून त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. आणखीन एक चेंडू वाईड पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येतात या मॅच मध्ये.
संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये जर पाहिलं तर भरपूर कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 षटकामध्ये फक्त 19 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत एक चेंडू टाकून झालाय आणि 8 धावा खर्च केल्यात अमितनं. इथून त्याला कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, खरं तर विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावं लागेल आणि चेंडू डॉटी या मॅच मध्ये टाकावं लागतील अमितला. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस फक्त बॅटचा फेस ओपन केला. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललं, एका धावेवरती परावर्तित केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते जॅक्सनच्या माध्यमातून. खरं तर त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि तदनंतर त्याने स्ट्राईक रोटेट केली. त्याला ठाऊक आहे या मॅच मध्ये सिंगल डबल्स देखील घ्याव्या लागतील आणि ते कार्य मैदानावरती जॅक्सन करतोय. खरं तर जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि एका बाजूला जर पाहिलं तर सोहेलला तुम्ही पाहताय, सोहेल देखील चांगली बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो, परंतु याही मॅच मध्ये त्यांना जॅक्सनला चांगल्या पद्धतीने साथ द्यावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अमित दूधनाथ. थोडासा दबाव आहे अमित वरती, कारण या षटकामध्ये धावा आले, त्याला धावा रोखायच्या आहेत आणि एका बाजूला सोहेलला देखील या मॅच मध्ये धावा बनवाव्या लागतील. खरं तर 45 धावांचं टार्गेट अगदी सोपं टार्गेट दिसत होतं, परंतु इथे जर पाहिलं ना तर गोलंदाजी चांगली राहिली द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची सुरुवातीच्या 3 षटकामध्ये. ओव्हर द विकेट. कोलाट टाकलाय, समोर सापडलाय, पाचीच्या स्वरूपात मोठी विकेट. सोहेल निघालेत परतीच्या प्रवासाला. सोहेल हॅज टू द पार्ट. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अगदी योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. पायचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. सोहेल पहिल्या चेंडूचा सामना करत असताना या मॅच मध्ये बाद झाला. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जो घाबरतो ना त्याची लागते वाट आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते या मॅच मध्ये वाट, असंच म्हणावं लागेल. आणि इथून जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला अमितच्या माध्यमातून. सुरुवातीला जर पाहिलं तर त्याच्या विरोधात धावा आलेत आणि तदनंतर त्यांनी विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज मैदानावरती विजय मैदानावरती दाखल झालाय आणि विजयला इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु अमित दूधनाथ काय गोलंदाजी करतायत. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर त्यांनी देखील केलाय. सुरुवातीला धावा खर्च केल्या, परंतु सोहेलची विकेट देखील या मॅच मध्ये त्यांनी प्राप्त केली. गोलंदाज तयार अमित दूधनाथ. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर विजयला तुम्ही पाहता, नव्यानेच तो मैदानावरती दाखल झालाय. थोडासा दबाव जाणवते फलंदाजांवरती, परंतु एका बाजूला जॅक्सननं चांगली बॅटिंग या मॅच मध्ये दाखवली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस बॅटची एज. यष्टांच्या मागे प्रणय मात्रे अगदी प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्या माध्यमातून देखील चांगला स्टॉप पाहायला मिळतोय. प्रणय मात्रेचं कौतुक करावं लागेल. अगदी यष्टांच्या अगदी क्लोज ते विकेट किपिंग करत असताना या मॅच मध्ये जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून देखील चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. इथे संधी होती, परंतु अगदी जर पाहिलं तर लोअर झेल होता आणि घेण्याचा तो प्रयत्न जरूर त्यांनी केला, परंतु या चेंडूवरती जर पाहिलं तर धाव आलेली नाहीये. आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतो या मॅच मध्ये. धावा थांबल्यात असंच म्हणावं लागेल, कारण सुरुवातीच्या 1 चेंडूवरती 8 धावा आल्या होत्या, परंतु मागील 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त जर पाहिलं तर 1च धाव आलेली आहे या मॅच मध्ये. गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आहे डाऊन द बॉल आणि इथे जर पाहिलं तर मिस्टेक होणार नाहीये. मोहन पाटील झेलच्या खाली आणि त्याने टिपलाय झेल. फलंदाज बाद. पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मिड ऑफला मोहन पाटील होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगला झेल पाहायला मिळाला. डाऊन द बॉल आले होते. खूप चांगल्या पद्धतीने जजमेंट केलं आणि जबरदस्त झेल या मॅच मध्ये त्यांनी प्राप्त केला. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती रॉक मैदानावरती दाखल होतोय. एक चांगली
गोलंदाजी तो करत असतो, चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे. परंतु इथे जर पाहिलं तर फलंदाजीमध्ये त्याला दमकम दाखवावी लागेल या मॅच मध्ये, कारण वसई कोलीवाडा हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला असंच म्हणावं लागेल. कारण याही षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 9 धावा अमित दुधनाथने खर्च केल्यात, 2 महत्वाच्या विकेट त्याने प्राप्त केल्यात. 28 धावांवरती वसई कोलीवाडा हा संघ आतापर्यंत थांबला या मॅच मध्ये. परंतु येणाऱ्या 8 चेंडूवरती इथून जर पाहिलं तर त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. खरं तर येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 17 धावा, 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अमित दुधनाथ. स्ट्रायकिंग एंडला रॉक आपल्याला पाहायला मिळतोय. नव्यानेच मैदानावरती तो देखील दाखल झाला आहे या मॅच मध्ये. त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय कमबॅक केलाय अमित दुधनाथ, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 8 धावा त्याने खर्च केल्या, परंतु तदनंतर 5 चेंडूवरती जर पाहिलं तर फक्त एकच धाव खर्च केलेले आहे. वा, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर मॅच मध्ये शिरकाव करणारं त्याचं षटक होतं आणि जरूर या मॅच मध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने कमबॅक केला. कारण येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सामना होता कुठे आणि आला कुठे. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, दुःखाची जाण आणि परिस्थितीची भान असले ना की अनेक साऱ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. या मॅच मध्ये देखील तसंच काही पाहायला मिळतं. कारण जीवनात येणाऱ्या अडथळ्यांना बिंदासपणे सामोरे जा, कारण रोज पडलेल्या उन्हानं समुद्र कदापि आटत नाही. या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर 45 धावा देखील असल्या ना तरी त्या धावा डेंजरस आहेत. या धावा कमी देखील नाही आणि जास्त देखील नाही. येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. पहिला सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाज कोण असेल इथून त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला जॅक्सन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅट मधून 3 चेंडू मध्ये 8 धावा आणि तो देखील स्ट्रायकिंग एंड वरती असेल शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. चांगला सामना रंगला. प्रत्येक सामना या स्पर्धेमध्ये रंगतदार आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या रजनीमध्ये देखील पहिला सामना रंगतदार, रोमहर्षक, चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. गोलंदाज जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत भोमटे आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत भोमटे फलंदाजी करत असताना खूप चांगली फलंदाजी केली. 15 धावांचं योगदान आपल्या संघासाठी त्याने दिलं, परंतु इथे त्याला गोलंदाजीमध्ये देखील दमकम दाखवावी लागेल. एक चांगल्या धाटणीचा तो खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्यावरती जबाबदारी कॅप्टनने या मॅच मध्ये दिलेले आहे. भरपूर सारे ऑप्शन होते. स्वप्नील मुकादम देखील ऑप्शन होता, परंतु स्वप्नीलला स्वतःला मागे ठेवलाय आणि अनिकेत भोमटेवरती विश्वास दाखवलाय. कारण स्लॉगवरच्या षटकामध्ये भरपूर मोठी जबाबदारी असते गोलंदाजावरती आणि ती जबाबदारी सार्थपणे पार पाडावी लागेल अनिकेत भोमटेला या मॅच मध्ये. गोलंदाज अनिकेत भोमटे याला तुम्ही पाहता आणि याच मैदानावरती जुचंद्र प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एनआर कट्टा या संघाचा आयकॉन म्हणून अनिकेत भोमटेची निवड देखील झाली आहे. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 17 धावा त्याला डिपेंड करायचे आहेत. काही सामना रंगला, रंगतदार सामना पाहायला मिळतोय या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. जॅक्सन साठी, जॅक्सनच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळत, फिल्डर आहेत तिथे प्रयत्न करतायत. अगदी जर पाहिलं तर चेंडूला स्टॉप केला आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु 4थी धाव घेत असताना फलंदाज धावबाच्या स्वरूपात इथे बाद होतोय. चेंडूवरती जर पाहिलं तर 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. येणारे 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता.
स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा जॅक्सन आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून धावा आलेल्या आहेत या मॅच मध्ये. तो चांगली बॅटिंग करतोय. मागील चेंडू वरती देखील त्याने 3 धावा घेतल्यात आणि पुन्हा एकदा तोच स्ट्रायकिंग एंड वरती या मॅच मध्ये. नवीन फलंदाज ऑस्डन मानकर मैदानावरती दाखल होतोय. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये, खऱ्या अर्थाने कुठे थांबावं आणि कुठे पकडून ठेवावं हे ज्याला कळतं ना तो आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगतो. क्रिकेटमध्ये देखील तसंच काही आहे आणि इथे देखील जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये देखील पावलांवरती अनेक गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागतो. कधी चांगले दिवस येतात, कधी वाईट प्रसंग येतात, कधी दुःख येतात, कधी सुख येतात, परंतु तिथून जर पाहिलं ना तर तुम्हाला मार्गक्रमण करावं लागतं. या मॅच मध्ये देखील तसंच काही घडलंय. खऱ्या अर्थानं वसई कोलीवाडा या टीमला या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला अनिकेत भोमटेला देखील येणाऱ्या 5 चेंडूवरती चांगल्या धाटणीची गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज अनिकेत भोमटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला जॅक्सन आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 11 धावा या मॅच मध्ये. यावेळेस जर पाहिला तर मोठा फटका खेळलात. पुन्हा एकदा इनसाइड आउट करत असताना कव्हरच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलने चेंडूला उडवलाय. येतोय चौकार. थँक्यू. आणि 10 धावांची आवश्यकता. जॅक्सन अक्षरशः बरसला या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. हीच क्रिकेटची रोमहर्षकता, नाट्यमयता, किंबहुना अद्भुत अलौकिक असणारा क्रिकेटचा आविष्कार टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आम्हाला घेऊन येतो. आणि अगदी जर पाहिलं तर तसाच काही रंगतदार सामना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच अगदी रंगात आली आहे. हा सामना देखील रंगात आला. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते जॅक्सनच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट अनिकेत भोमटे पुन्हा एकदा. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. इथे चेंडू आलाय डॉट. म्हणजेच काय, येणारे 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अनिकेत भोमटेनं देखील कमबॅक केलाय, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्याने 7 धावा खर्च केल्या. या चेंडूवरती जॅक्सनला शांत ठेवलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगला कमबॅक केलाय या मॅच मध्ये अनिकेत भोमटेने, असंच म्हणावं लागेल. परंतु येणाऱ्या 3 चेंडूवरती त्याला 10 धावा डिपेंड करायच्या आहेत. एका बाजूला वसई कोलीवाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका बाजूला द ग्रेट मराठा जुचंद्र संघ, एका बाजूला अनिकेत भोमटे, तर एका बाजूला जॅक्सन. काय सामना रंगलाय. पैसा वसूल सामना. या रजनीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस आडव्या बॅटनं पुलचा स्ट्रोक सजवलाय. फिल्डर आहे अमित दूधनाथ. मिस्टेक होणार नाही. त्याने टिपलाय झेल. या मॅच मध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने शिरकाव केलाय. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. काय जबरदस्त कमबॅक या मॅच मध्ये अनिकेत भोमटेने केलाय. जबरदस्त गोलंदाजी करतोय. मागील 2 चेंडूवरती जॅक्सनला शांत ठेवलं आणि त्याची विकेट देखील प्राप्त केली. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 7 धावा जरूर खर्च केला. चेंडू डॉट टाकला. थोडासा दबाव जाणवला जॅक्सन वरती. मोठा फटका खेळण्याचा औदार्य या मॅच मध्ये त्यांनी दाखवलं आणि महत्वाची विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज जेस्टिन मैदानावरती दाखल होतोय. नवीन फलंदाज जेस्टिन. परंतु येणारे 2 चेंडू आणि धावा इथे बनवायच्या आहेत 10. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता.
इथे 2 मोठे फटके जस्टिनला या मॅच मध्ये सजवावे लागतील. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवे आहे त्या ठिकाणी प्रणय मात्रे प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या हातामधून झेल निसटला. फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. येणारे 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पूर्णपणे जर सामना जर पाहिला ना तर ग्रेट मराठा जुचंद्र या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर 45 धावांचं टार्गेट होतं. 5 षटकामध्ये वसई कोलीवाडा एक चांगला संघ, चांगली फलंदाजी या संघाची आपण सातत्याने पाहिली आहे. परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर फलंदाजांना फारशी चांगली दमकम दाखवता आलेली नाही आहे आणि कुठेतरी जर पाहिलं तर थोडासा बॅकफुटला गेला हा संघ असंच म्हणावं लागेल. कारण येणारा 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 9 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहिलं तर आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो. एका बाजूला जर पाहिलं तर ऑस्डन मानकर आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती आणि 1 चेंडू मध्ये त्याला 9 धावा बनवायच्या आहेत. इथून एक लिगल चेंडू टाकायचा आहे अनिकेत भोमटेला. खऱ्या अर्थानं कर्णधाराने जो विश्वास दाखवलाय ना त्याला सार्थपणे गोलंदाजी अनिकेत भोमटेने या मॅच मध्ये केली आहे असंच म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. राऊंड विकेट. ओ, यावेळेस रिफ्लाचित यू मिस आय विल डेफिनेटली यष्टा उद्ध्वस्त दांडीगुल आणि ते सामना जिंकला द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने. अभिनंदन 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 मोहनदादा पाटील, अभिनंदन द ग्रेट मराठा जुचंद्र संघ. हार्ड लक टफ लक वसई कोलीवाडा. आपण देखील खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला, परंतु फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे आणि हा संघ या स्पर्धेमधून बाहेर जातोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. जबरदस्त कामगिरी अनिकेत भोमटेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अष्टपैलू खेळ त्याने दाखवले या स्पर्धेमध्ये आणि 6 चेंडूमध्ये 17 धावा देखील त्याने डिपेंड केल्या. शेवटच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आणि ते द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने पहिला सामना उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये जिंकलाय. आणि तदनंतर जर पाहिलं तर रवी वाघमारे आपण देखील यायचं आहे. आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे. भावेजी पुणेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आपण देखील या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि तदनंतर एकविरा स्पोर्ट्स शॉपचे ऑनर विशाल कोळी यांच्या माध्यमातून देखील द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं या मॅच मध्ये द ग्रेट मराठा स्पोर्ट्स या संघाने खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. पहिला सामना रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या सामन्यामध्ये विजयाचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला मिस्टर अनिकेत भोमटे.
आदरणीय सन्माननीय अनिलजी बोभाटे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अनिल बोबाटे शाखा प्रमुख झूचंद्र यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. अनिकेत या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. या ठिकाणी अनिलजी बोबाटे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. सुरुवातीला जर पाहिलं तर मेडल दिलं जातं अनिकेतला. जबरदस्त कामगिरी त्याने केली या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये, आणि तदनंतर आकर्षक ट्रॉफी त्याला दिली जाते मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात. खूप चांगली कामगिरी पहिल्या मॅच मध्ये अनिकेतच्या माध्यमातून अष्टपैलू तो आपलं सिद्ध केलं खऱ्या अर्थाने. विथ द बॅट, विथ द बॉल खूप चांगला परफॉर्मन्स या मॅच मध्ये त्याने दाखवला आणि तो राहिला विजयाचा शिल्पकार. आणि तदनंतर जर पाहिलं तर आपण अनिकेत सोबत संवाद साधणार आहोत. खरं तर अनिकेत अभिनंदन, पहिला सामना तो खेळत होता, भरपूर मोठी जबाबदारी होती आणि खऱ्या अर्थानं 6 चेंडूमध्ये 17 धावा जेव्हा हव्या होत्या तेव्हा तुझ्यावरती विश्वास दाखवला. बॅटिंग देखील कमालीची केली या मॅच मध्ये. काय म्हणशील एकंदरीत तुझ्या परफॉर्मन्स विषयी आणि ज्या पद्धतीने मोहनदादा पाटील तुमच्यावरती विश्वास दाखवतायत? नक्कीच मोहनदादा पाटील यांनी म्हणजे मोहनदादा पाटील यांनी माझ्यावर भरोसा ठेवला आणि मी त्यांचा भरोसा मोडू नाही दिला आणि टीमवर्क चांगलं होतं. बस कसं वाटलं या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना? खरं तर रजनी क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळता आणि खरं तर आयोजन खूप चांगलं पाहायला मिळतंय. आणि या स्पर्धेमध्ये खेळताना तुमचा अनुभव कसा राहिला? कशा पद्धतीनं अनुभव राहिला पहिल्या मॅच मध्ये? आयोजन एकदम छान आहे आणि दरवर्षी आयोजन यांचं छानच असते.